नमस्कार मित्रांनो, सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन कोणते करावे याबद्दल सविस्तर माहिती जी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा। तर मित्रांनो, सोयाबीनसाठी सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन जे आहे ते म्हणजे 14-35-14 एकरी एक बॅग तुम्हाला घ्यायचं आहे। सोबत सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक बॅग झिंक प्लस बोरॉनवाली, जे की ग्रुप प्लसमध्ये येते तुम्हाला करोमंडलची। सोबत घ्यायचं आहे 10 किलो सल्फर। हे तुम्हाला एकरी याप्रमाणे घ्यायचं आहे। तुम्हाला जर ऑप्शनमध्ये दुसरं घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10-26-26 एकरी एक गुणा, त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट झिंक प्लस बोरॉनवाली एक बॅग आणि 10 किलो सल्फर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। किंवा 12-32-16 एकरी एक बॅग किंवा सोबत सिंगल सुपर फॉस्फेट झिंक प्लस बोरॉनवाली आणि 10 किलो सल्फर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला DAP घ्यायचं असेल तर साधारण DAP तुम्हाला 70 किलो आणि पोटॅश साधारण तुम्हाला 20 किलो असं त्या ठिकाणी घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कोणतंच खत उपलब्ध नसेल हे जे आपण सांगितले, तर तुम्ही साधारण 20-20-0-13 एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 5 किलो सल्फर या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोयाबीनला बेसल डोसमध्ये तुम्ही देऊ शकता। दाणेदारमध्ये झिंक प्लस बोरॉनवाली दाणेदार का, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो न्यूट्रनसुद्धा मिळतात। त्याच्यामुळे तुम्हाला झिंक प्लस बोरॉनवाली दाणेदार जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे। आणि साधे दाणेदार जे आहे साधारण तुम्हाला 550 ते 600 रुपयापर्यंत मिळते। आणि झिंक कोटेड दाणेदार जे आहे ज्यामध्ये झिंक त्याच्यासोबत सल्फर मॅग्नेशियम वगैरे जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी झिंक कोटेडमध्ये मिळून जातील। म्हणून साधारण 100 ते 150 रुपयाचा फरक असेल दोघांमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही झिंक कोटेडवाले दाणेदार त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे असं मला वाटते। ग्रुप प्लस दाणेदार हे तुम्हाला ग्रुप प्लस करोमंडल कंपनीचे मिळेल किंवा झिरॉन हे तुम्हाला महाफीड या कंपनीचं सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते। म्हणून दोनपैकी एक कोणतंही तुम्ही झिंक कोटेड जे असलेले दाणेदार जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी एकरी एक गुणित त्या ठिकाणी कंपल्सरी घ्यावी लागेल। माझ्या शेतात मी 14-35-14 सिंगल सुपर फॉस्फेट झिंक कोटेडवालं, त्याचबरोबर सल्फर 10 किलो या पद्धतीने माझा खताचा बेसल डोस असणार आहे।